दरम्यान धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। लव जिहाद काहींकडून केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असंही नवनाथ बन म्हणाले। प्रबोधन केलं जातं त्याला धर्मांधता म्हणत नाहीत अशी टिप्पणी नवनाथ बन यांनी केलेली आहे। पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा। तर शरद पवारांनी स्मरणिकेत व्यक्त केलेल्या मताला नवनाथ बन यांनी विरोध केलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध नाही तर काही अर्बन नक्षली घुसलेले होते त्यावर सुद्धा शरद पवारांनी बोलायला हवं आणि या अर्बन नक्षलींना वारकरी संप्रदायातून कसं बाजूला काढता येईल या संदर्भात त्यांनी विवेचन करायला हवं असं नवनाथ बन म्हणालेले आहेत। काहींकडून लव जिहाद केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असं वक्तव्य देखील नवनाथ बन यांनी केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसलेले असून त्यांची वक्तव्य ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी एका स्मरणिकेच्या लेखात केलेलं आहे। दरम्यान विश्व वारकरी सेनेचे हरिभक्तपरायण गणेश महाराज शेटे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे। आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे। कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। तर शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता टीका केली जाते। नवनाथ बन यांच्यानंतर विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी देखील टीका केलेली आहे। प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही तसं वक्तव्य शरद पवार यांनी त्यांच्या लेखाच्या माध्यमातून केलंय। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेत पवारांकडून हा उल्लेख झालेला आहे। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवार म्हणालेत आणि त्यावरून आता टीका टिप्पणी सुरू झाली आहे। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेत पवारांकडून हा उल्लेख झालेला आहे आणि वारकरी संप्रदायावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। दरम्यान शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी टीका केली आहे। शरद पवारांनी कीर्तनकारांची वर्गवारी केलेली यादी जाहीर करावी म्हणजे आम्हाला समजेल की कोणत्या कीर्तनकाराला बोलवावं आणि कोणत्या कीर्तनकाराला बोलवू नये असं ते म्हणाले। कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे। 60-40% प्रतवारी केलेली आहे। ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको। कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही। कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्याने पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्याने लवकर यादी जाहीर करावी। शरद पवारांच्या लेखावर आचार्य तुषार भोसले यांनीही टीका केली आहे। इफ्तार पार्टी करणं पवारांना धर्मांध वाटलं नाही का असा सवाल त्यांनी विचारलाय। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी पवारांची कारस्थानं सुरू असल्याचं तुषार भोसले म्हणाले। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता
ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.